आज आम्हाला बाहेर जायचंय आणि त्याच्यात हे बाजार पसर आवरा का बाजार आवरा का मेकअप करावं काहीच समजेना. तरी माझ्या पिल्लूने खूप मोठी मदत केली. माझ्या पिल्लूला विचारेल मी सगळं नीट करून ठेवलं ग्रीन पीच. मग माझं एक काम झालं ना त्याच्यात. चिल्ला आता आवर पटपट. चला छान असं आवरून घेतलं माझं का ते घरी. तर बघितलं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बाजार वगैरे सगळं एकाच दिवशी होतं. बर्थडे पण एकाच दिवशी होता. मग काही सगळी गडबड चालू होती आणि माहित नव्हतं की बर्थडे सेलिब्रेशन करायला बाहेर जायचं म्हणून. असं मला वाटलं पण नव्हतं माझं बर्थडे सेलिब्रेशन होईल म्हणून. पण छान पद्धतीने छान म्हणजे जसं मी इच्छा पण नव्हती केली, अपेक्षा पण नव्हती केली की तसं बर्थडे होईल म्हणून. पण छान झाला माझा बर्थडे. कारण असं झालं काय सांगते मी. 2-3 दिवसापासून त्याला एवढा ताप होता, खूप ताप होता. त्याच्यामुळे मी अपेक्षाच केली नव्हती. मग असं मला वाटायचं की माझा बर्थडे आज घरच्या घरीच होणार आहे. त्याच्यामुळे असं वाईट वाटायचं थोडंसं. पण त्यांनी अर्धा किलो केकची ऑर्डर पण दिलेली होती आणि स्पेशल केक म्हणजे माझा फेवरेट होता व्हॅनिला पायनॅपल फ्लेवरचा केक होता. तिथे गेल्यानंतर बघितला तर खूप मला आवडला केक आणि आम्ही छान असं आवरून गेलो. तोंडाला वगैरे बांधलं होतं, स्वेटर वगैरे घातलेलं होतं. का तर रस्त्याने खूप अशी थंडी होती. आम्हाला जायला 7:30-8 वाजले होते. त्यानंतर ज्यावेळेस आमचा प्लॅन ठरला ना त्यावेळेस मी ताईंना फोन केला. भाऊजी पण आलेले होते. भाऊजींना पण सांगितलं आपल्याला जायचंय म्हणून. पण भाऊजी काही बर्थडे करूसतरच थांबले, जेवण वगैरे करायला नाही थांबले. केक वगैरे घेतला. त्यानंतर आम्हाला तिथे बायको नावाचं टॅग पाहिजे होतं पण त्यांना काही भेटला नाही. आम्ही जो सरस्वती नावाचा टॅग होता तोच घेतला टाकून. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला माहित नव्हतं तिथे की म्हणजे रिसेप्शन हॉल पण आहे म्हणून. आम्ही फक्त तिथे बाहेर गेलतो गॅलरीमध्ये. म्हणलं ठीक आहे इथे छान आहे म्हणून तिथे गेलतो आम्ही. ह्याच्या आधी इथं हॉटेलला गेलेलो होतो जेवायला. म्हणून म्हणलं ठीक आहे तिथं फक्त बाहेर गॅलरीमध्ये सेलिब्रेशन करू. पण त्यांनी दाखवलं की अरे बाबा वरती पण हॉल आहे. त्या हॉलमध्ये आम्ही आधी पाहायला गेलो की बाबा कसं आहे, आम्हाला आवडतोय नाही आवडतोय म्हणून. पाहायला गेलं तर खरंच हॉल आवडला. म्हणलं चला इथेच करू सेलिब्रेशन. मग थोडेसे रील वगैरे काढून घेतला, फोटोज वगैरे काढले. त्यानंतर केक वगैरे कटिंग केली आणि त्यांनी खूप छान असे बर्थडे गिफ्ट आणले होते. ह्यांचं बर्थडे गिफ्ट बाकी बरं का आणखीन द्यायचं. त्यांनी बर्थडे गिफ्ट दिल्यानंतर का तर मला त्यांनी बर्थडे सेलिब्रेशन केलं हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं त्या दिवशी. तेवढे आजारी असताना पण त्यांनी बर्थडे केला. खूप छान वाटलं. आणि हे जे उडवले का चमकी वगैरे काय म्हणतात त्याला माहित नाही मला. पण ते पहिल्यांदाच आम्ही एन्जॉय केलं आणि तेवढं ते शिवांच्या पार्टीमध्ये गेलं ते कचकच होणारच थोडंसं. आम्ही पहिल्यांदाच एन्जॉय करत होतो. त्यानंतर ताईंनी एक छान असं म्हणजे मला वाटलं पण नव्हतं. मी सहज ताईला फोन केला या बर्थडेला म्हणून. त्यांनी अनसरप्राईज गिफ्ट आणलं की त्यांनी नाही का. आणि खूप छान होतं ते गिफ्ट. शिवांची इकडे चालू होतं अनबॉक्सिंग कर. मग अनबॉक्सिंग केलं आम्ही आणि छान होतं ते. ट्रेंडिंगचं असं गिफ्ट होतं ते. सध्या खूप चालू आहे हे ह्याचा ट्रेंड. घातल्यावर मी तुम्हाला एकदा कशावर तरी वेअर करेन त्यावेळेस की तुम्हाला नक्कीच ब्लॉग मध्ये बघायला भेटेल ते. आणि आता पण बघून मी छान असं गिफ्ट आहे. आणि त्यानंतर इकडे स्टार्टरला मागेलं होतं सगळ्यांना पापड. आणि शिवांश कुठेही जा कोणाचे बर्थडे असू केक काही सोडत नाही. केकवर तुटून पडलेला असतो त्याचं केक खाणं चालूच होतं. आणि बाहेर गेले की लेकरांचा प्रॉब्लेम असते. एक जे व्हायचं नाही होतं. ही आली मध्ये त्याला बाथरूमला वगैरे घेऊन गेलो. गिफ्ट छान अनबॉक्सिंग करून घेतलं. त्याच्यात हे मला काहीतरी बोलले होते. थोडासा मूड माझा खराब झालेला होता इथे बघतोय. आणि आमचं बाहेर गेले ना थोडासा मूड खराब होतोच कशावर. फक्त एकच रिझन असते ते म्हणजे फोटो काढण्यावरच असते. ह्याला कुठं आवडत नाही. ह्याला बाहेर गेले वाटतं एन्जॉय करावं आणि मला वाटतं फोटो काढू. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.